आज युद्धविराम संपणार या बातम्या पूर्णपणे चुकीच्या। भारत पाकच्या डीजीएमओंची आज कोणतीही नियोजित चर्चा नाही। 12 मे रोजी दोन्ही डीजीएमओ एकमेकांशी बोलले, तो शेवटचा संवाद भारतीय लष्कराकडून स्पष्ट। बदला नहीं, न्याय किया, भारतीय लष्कराकडून नवा व्हिडिओ प्रसारित। ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या भारतीय लष्कराच्या कारवाईचा व्हिडिओ जारी। याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या की मरण होगा, भारतीय नौदलाकडून आपल्या सामर्थ्याचा नवा व्हिडिओ प्रसारित। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक। ज्योती मल्होत्राला पाकमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती। पाकमध्ये ज्योतीला पोलीस सुरक्षाही पुरवली गेल्याची माहिती। युट्यूबर ज्योती मल्होत्राचं चीनी कनेक्शनही तपासामध्ये समोर। पाकिस्ताननंतर चीनमध्ये गेली होती ज्योती मल्होत्रा। चीनी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ज्योती मल्होत्रा तपास यंत्रणांच्या रडारवर। पहलगाम हल्ल्यानंतरचा युट्यूबर ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्यामध्ये ज्योतीने पर्यटकांनाच दोषी ठरवलेलं। पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीचा व्हिडिओ व्हायरल। ज्योती मल्होत्रा भाजपचा दुपट्टे घालून फिरायची, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। सत्तेचं पांघरूण घालून देशविरोधी कामं करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, वडेट्टीवारांची मागणी। पाकिस्ताननंतर आता बांगलादेश अडचणीत। भारतानं बांगलादेशातून येणाऱ्या काही वस्तूंवर निर्बंध लादले। आता काही वस्तू फक्त काही विशिष्ट बंदरांमधूनच भारतामध्ये येतील। पाकिस्तानमधील दहशतवादी अबू सैफुल्लाची हत्या। पाकिस्तानच्या सिंधमध्ये अज्ञाताकडून लष्कर ए तय्यबाचा कमांडर सैफुल्लाची गोळ्या झाडून हत्या। सैफुल्ला भारतामधील 3 हल्ल्यांचा सूत्रधार। ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकला अलर्ट का केलं होतं, जयशंकर यांचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींचा सवाल। तर तथ्य पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं सादर केलं जात आहे, परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण। राहुल गांधी ज्या पद्धतीनं बोलत आहेत त्यावरून राहुल गांधींचा सेनेवर अविश्वास दिसतोय। राहुल गांधींनी सवाल उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान। नागपूरच्या खापरखेडा इथल्या तिरंगा यात्रेमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमधील तिरंगा रॅलीमध्ये सहभागी। ऑपरेशन सिंदूरच्या विजयानंतर भारतीय सेनेच्या समर्थनार्थ देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन। खासदारांची 60 टीम परदेशात जाणार। 2 टीमचं नेतृत्व महाराष्ट्राकडे। श्रीकांत शिंदे आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात खासदार आणि अधिकाऱ्यांची 2 टीम परदेशवारी करणार। ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणार। काँग्रेसनं 4 नावं सुचवली, पण मनमानीपणानं यादी बनवण्यात आली। परदेशात शिष्टमंडळ पाठवण्यावरून राजकारण। काँग्रेसच्या जयराम रमेश यांचा आरोप। आम्ही कुणाला थांबवलं नाही, बहिष्कारही घातला नसल्याचंही वक्तव्य। एका शिष्टमंडळाचं नेतृत्व आम्हाला द्यायला हवं होतं, मात्र भाजपनं परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळाचा विषय राजकीय केला, तर इंडिया आघाडीनं वऱ्हाडावर बहिष्कार घालायला हवा होता। राऊतांचा हल्लाबोल। श्रीकांत शिंदे परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार, इतक्या घाईने शिष्टमंडळ पाठवायची गरज नव्हती, राऊतांची टीका। काही लोक मला म्हणतात पाकिस्तानमध्ये जा, जर पाकिस्तान आणि नरक यापैकी एक निवडायचं असेल तर मी नरकात जाईन, जावेद अख्तर यांचं विधान।